रवा काय ग आजी, आज पण नाश्त्याला उपीट का? आज उपीट नाही आहे, पण त्या रव्यापासून एक वेगळा नवीन पदार्थ मी आज का तयार मेदू वडा करणार आहे. छान रवा बसून हो, झटपट होतो आणि छान लागतो खायला तो. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. तर आज आजी रवापासून मेदूवडा बनवते. चला साहित्य बघू काय काय. आजीनी पाणी घेतलंय, 1 वाटी पाणी, 1 वाटी रवा, थोडे चिली फ्लेक्स, मीठ आणि कोथिंबीर. 1 वाटी जर आपण रवा घेतला असेल त्यासाठी मी 2 वाट्याचं पाणी घेतलेलं आहे. आणि रवा शक्यतो बारीक घ्यायचा, म्हणजे आपला वडे छान होतात. आजी तू कर, मी चालले. ठीक, तू येऊसपर्यंत वडे तयार. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी तर 2 बाउल पाणी घेतलेलं आहे, ते आता पाणी टाकू आधी. आणि प्रमाणशीर घ्या, म्हणजे छान होतं ते. आता अजून 1 टाकते मी. आता या पाण्याला आपण एक उकळी काढून घेऊ. पाणी उकळत आले की आपण मीठ, चिली फ्लेक्स आणि नंतर शेवटी कोथिंबीर टाकणार आहे. जर गरम ह्याच्यात टाकलं तर कोथिंबीरचा रंग बदलतो, आपला हिरवा रंग राहत नाही. छान उकळी आली आहे, आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊ. आता हे आपण ढवळून घेऊ आणि गॅस बारीक करून रवा टाकूया. रवा थोडा थोडा टाकून मिक्स करायचा, एकदम टाकायचं नाही तर मग त्याच्या गोठवळ्या होतात. काय सुंदर दिसतो आणि गोठवळ्या पण नाही झाल्या आपल्या. आता हे छान मिक्स करून घेऊ आपण आणि नंतर त्याची एक वाफ काढणार आहे आपण. मग अजिबात गोठवळ्या झाल्या नाही याच्या. आता आपण सगळ्या या पाण्यामध्ये रवा टाकलेला आहे, जितकं माप घेतलं ते सगळं टाकलं आपण याच्यात. आता हे छान असं परतून घ्यायचं आहे. असं हलवून याचा छान गोळा करून घ्यायचा आणि एक वाफ काढायची. चला आता हे सगळं आपला एकजीव असा गोळा झालेला आहे. छान झालं आहे हे पीठ. असा गोळा होईपर्यंत हे करायचं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यात घालणार आहे आपण कोथिंबीर. पुन्हा हे एकसारखं परतून घ्यायचं आपल्याला. गोळा करून घ्यायचा एकसारखं. तर हा गोळा छान झालेला आहे आपला. आता याला आपण थंड करून घेऊया आणि मग त्याचे वडे काढूया. खूप पण गार नाही करायचं, कोमट असताना त्याचे वडे आपण करायला घेऊ. चला आता हे मिश्रण आपलं जरा कोमटच आहे, थंड नाही केलं आपण जास्त. तर हे डिशमध्ये काढून घेऊ. आता हे मिश्रण आपण सगळं असं मळून घेणार आहे. त्याचे वडे करायचे आपल्याला. एकजीव करून घ्यायचं आपल्याला. हे सगळं छान झालं आहे. तर हे छान आपलं मळून झालेलं आहे, पीठ पण छान झालं आहे आपलं. त्याच्यात आपण याचे छोटे छोटे गोळे करून वडे करून घेऊ. छान मेदवाड्यासारखेच होतात हे. आजीने ना ह्याच्यातले फक्त 2 थापले, बाकीचे सगळे मी केले. त्यांनी कॅमेरा पुरते फक्त 2 केले. तर आपले हे एकसारखे वडे थापून मळून झालेले आहेत. आता तेल पण मी तापायला ठेवलं आहे आणि हे बारीक गॅसवर नाही तळायचे, फुल गॅसवरच तळायचं. आता हे आपलं तेल तापलं आहे, आपण आता वडे टाकू. गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे वडे आपले असे खाली चिटकत नाही. आणि मंद आचेवर अजिबात तळायचे नाही तर ते वडे फुटतात. वड्यांची एक बाजू आपली छान अशी सोनेरी रंगावर तळून घेतली. आता आपण एक एक पलटी करतो, जी मी करणार. आजी वडे काय सुंदर दिसतात. तू म्हणली ना गं मला उपीट देणार आहेस का खायला, तर उपीट नाही, आता हे छान करून दिले की नाही तुला. आवडलं ना? हो.
तसं मागाशी म्हणले आजी मला कडक कडक झाले, कंटाळा आलाय. क्रुम क्रुम झाले, क्रुम 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 क्रुम. आता हे दुसऱ्या ब्रेडनी पण क्रुम क्रुम पण असे सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहे, म्हणजे आपले वडे छान क्रुम क्रुम होतील. करून बरोबर देईल तिला खायला. सगळे बघा सोनेरी रंगावर तळे गोल्डन. तर हे वडे आपण आता काढून घेऊ आणि अशा पद्धतीने सगळे वडे आपण तळून घेऊ. मावची छान मदत होते, तिने वडे पण गोल तिनेच केलेले, मी फक्त 2 केलते. आता टाकायलाही मदत करते ती. फुल कम्प्लीट झालं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.